सगळ्यांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या व्हिडिओमध्ये. तर रांगोळीवरनं तुम्ही ओळखलंच असेल की मी कुठेतरी बाहेर कार्यक्रमासाठी आली आहे. तर मी आलेले होते मामांच्या बहिणीकडे सौंदरला, म्हणजेच त्यांच्या आत्याचे तर कार्यक्रम आहे सुवासनीचा. तर आधी आल्यानंतर चहा वगैरे घेतला, चपात्या करायला मदत केली. आता ह्या ताईंला ना तळायला मदत करायची, कारण ते एकट्याच सोडतायत. पीठ भिजवून ठेवले त्यांनी भरपूर सारं भजीचं, कोथिंबीर, मिरची, सगळं ओवा वगैरे जे जे काय काय असतं ह्याच्यामध्ये भजीच्या पिठामध्ये सगळं घालून त्यांनी भिजवलं. ही त्यांची मुलगी आहे, यांच्या म्हणजे आत्याची मुलगी. इकडे यांनी काय केला, भात बनवून घेतलेला आहे. बाहेर चुली मांडल्या आहेत आणि आत पण सावलीला काय चालू आहे, चपात्या चालू आहेत. आणि बाहेर म्हणलं ह्या गोष्टी ज्या आहेत त्या बनवून घ्याव्या. तर ह्यांनी छान खडे मसाला, जिरं वगैरे घालून मस्त असा सुटसुटीत जिरा राईस बनवलेला आहे. त्यांच्या घराच्या बाजूने ना खूप छान पेरूची, आंब्याची भरपूर झाडं आहेत. ते तुम्हाला मी पुढे व्हिडिओ दाखवणारच आहे, कारण मला आहे ना शेत, झाडं हे सगळं दाखवायला खूप आवडतं आणि बघायलाही आवडतं. त्यांचं पण आमच्यासारखंच पत्र्याचं शेड आहे, कारण ते गावात राहतात, म्हणजे गावात त्यांचं घर बांधलेलं आहे. आणि इथे ते रान लांब असल्यामुळे ते काय करतात, इथेच पत्र्याचं शेड केलं, त्याच्यात राहतात. तर भरपूर सारे भजी झालते तळून. हे बघा, थंड झाले की मी त्या डब्यामध्ये घालत होते. मग दोघींनी मिळून आम्ही काय केले, भरपूर भजी तळले, थोडेसे राहिलेत. तेवढे तळून झाले की मग ह्याच कडेत मी भाजी फोडणीला घालणार आहे. आम्ही उसपर्यंत त्यांचा पुरणपोळ्या, येळणीची आमटी, हरभरा भाजी, अजून कढी वगैरे असल्या छोट्या मोठ्या गोष्टी सगळ्या बनवून झाल्या. खीर केलेली होती, गव्हाची खीर लागते, ती पण बनवून झाली होती. तर आता आम्ही काय करतो, ह्याच्यामध्ये वाटाणा बटाटा मिक्स भाजी बनवणार आहे. त्याची आता हे भजी तळून झाली की तयारी करूयात. तर बाजूला काय केलं आहे ह्यांनी, सांबरला फोडणी घालतात, त्याच्यासाठी पातेल्यात तेल गरम करायला ठेवलं आहे. त्याच्यात जिरे, मोहरी, कढीपत्ता, उभा चिरलेला कांदा, हळद, मीठ, मसाला असं सगळं घालून तळतायत. तर आता सांबरला फोडणी घालतील. डाळ त्यांनी आधीच छान अशी टॅमॅटो, शेवग्याच्या शेंगा वगैरे घालून शिजवून ठेवली होती. तर आम्ही दोघे इकडे बघा भजी तळतोय. तर ह्या माझ्या नणंदबाई आहेत, म्हणजेच आमच्या मामांची एक दुसरी बहीण आहे, त्यांच्या सुनबाई. पण कसं आहे, त्यांचं माहेर म्हणजे आमचं जे गाव आहे ह्यांची ती बहीणच लागते, त्याच्यामुळे त्या आमच्या नणंद आहेत. तर मग आता ह्यांनी छान अशी सांबरला फोडणी घातली होती, सांबर मसाला, लाल तिखट वगैरे घालून. पण शेंगामुळे ना खूप छान असा सांबरला वास येत होता. हे बघा, सगळं असं छान फोडणीला घातले. आता आमचं पण भजी तळून झालं की आम्ही इकडे वाटाणा बटाटा मिक्स भाजी बनवणार आहे. त्याची पण त्यांनी काय केलं होतं, छान अशी तयारी करून दिली ती. बटाटा उकडून, साल काढून, चिरून ठेवला होता. वाटाणा पण काय केला होता, वाटाणा वाळलेला होता, म्हणजे शेंगेतला नव्हता. मग तो पण छान असा शिजवून, मीठ वगैरे घालून शिजवून ठेवलेला होता. सगळ्या बायकांचं छान असं काम चालू होतं. पाहुणे पण ज्या येत होत्या चहा वगैरे घेऊन, म्हणजे कसं होतं, आळीपाळीनं बसून त्या उठायच्या, दुसऱ्या बसायच्या, चपात्या बनवायचं काम चालू होतं. थोड्याच चपात्या बनवायच्या राहिल्या होत्या. इकडे सगळे बाहेर पाहुणे बसलेत आणि ते आता जाणार होते सगळ्याजणी मिळून तिकडे जे करायचा असतो कार्यक्रम, ते करायला जाणार आहेत. ब्राह्मण सकाळी येऊन जो काही विधी असतो तो करून गेलेला आहे. मग काय आमच्या ह्यांनी छान असं इकडे सांबरला फोडणी घातली. आता आम्ही बनवणार आहे मस्त वाटाणा बटाटा मिक्स भाजी. ती पण कशी बनवणार आहे तीही तुम्हाला पुढे मी दाखवणार आहे. आणि जर तुम्हाला सांबरची रेसिपी पाहिजे असेल तर त्याचा व्हिडिओ मी चॅनलवर वेगळा अपलोड करेन. तर तू कोणाकोणाला सांबर आवडतं, मला तर खूप असं सांबर आवडतं. तर आता पुढे भाजी बघूया कशी करायची आहे. त्याच्यासाठी काय केलं, तेल बाजूला काढून घेतलं, भरपूर तेल होतं, म्हणजे जेवढं लागतं तेवढं भाजीसाठी ठेवलं. आणि आता त्याच्यामध्ये घालायचं आपल्याला उभा चिरलेला कांदा. खरं बटाटा पण काय केलं त्यांनी, तुम्हाला मगाशी म्हणल्याप्रमाणेच हे केलेलं, उकडून चिरून ठेवलं आहे. आणि वाटाणा पण हे केलेलं आहे, शिजवलेलं आहे. त्याच्यामुळे जास्त वेळ काय भाजी शिजायला लागणार नाही, फक्त परतून आरावरती झाकून ठेवायची. आपला कांदा छान असा तळला, कांद्यात मीठ पण घातले म्हणजे कांदा लवकर तळेल. त्याने खोबरं भाजून वाटून ठेवलेलं आहे. आता अद्रक लसूण घातलं ह्यांनी, ते पण छान परतून घ्यायचं. आणि नंतर कढीपत्ता काय केला, धुवून आणून ठेवला आहे. जिरे मोहरी वरून घातलं, कारण तेल खूप गरम झालेलं होतं. मग म्हटलं ते हे होईल, करपून जाईल, म्हणून काय केलं ह्यांनी, कांदा घातल्यानंतर घातलं. तर त्यांनी ना सगळी तयारी केलेली होती. खोबरं वाटून ठेवलं होतं, शेंगदाणे भाजून वाटून ठेवलं होतं जर लागतील म्हणून. तर आता काय करायचं, हे केलेलं आहे, कढीपत्ता घातला आहे. सगळं आता एक 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 घालून छान असं हे करायचं आहे. तर मग भाजीची त्याला म्हटलं, आपण छान अशी भाजी बनवतोय तर त्याची तर रेसिपी दाखवायलाच पाहिजे, कारण तुम्हाला आमच्या गावाकडच्या पद्धतीच्या भाज्या खूप आवडतात. आणि त्यातल्या त्यात एक कार्यक्रमाचं जेवण आहे, मग कसं आम्ही बनवतो हेही म्हटलं तुम्हाला दाखवावं, कारण असा योग काय परत येत नाही. मग म्हटलं कधी तर मीच हे करत बसलेले, हलवत बसलेले, मग जवळच फोन होता. सगळ्या छान छान अशा व्हिडिओ घेतलेल्या आहेत मी. तर काही जणांना हे पटत नाही की मी सारखे व्हिडिओ काढते, सारखा फोन काढते. तर माझं कसं असतं, ज्यावेळेस मला काही काम नसेल त्यावेळेसच मी फोन हे करते, सगळ्यांना मदत करायची. आणि मग जे काय आपल्याला व्हिडिओ घ्यायचे आहेत त्या मी घेत असते. तर म्हटलं हे काय वाईट नाही आहे, छान सगळ्याला भाजी गावाकडच्या पद्धतीची, कार्यक्रमातली भाजी कशी आम्ही आमच्या पद्धतीनं बनवतो हे तुम्हाला म्हटलं दाखवावं. तर थोडी भाजी जास्त असल्यामुळे त्याच्यात थोडेसे मसाले जास्त घातलेले आहेत. तर काय केलं, सब्जी मसाला घातला. तर आता घालायचा आहे, सगळे मसाले मी एक एक काय करत होते, हे घालत होते आणि थोडंसं मी परतून घेत होते. काहीही चुलीला असा जाळ नव्हता, आरावरती खूप छान असा वास सुटलेला होता. सगळे मसाले
परतले जात होते. लाल तिखट पण घातले. आता घालायचं आहे आपल्याला छान असा ह्याच्यात कांदा लसूण मसाला, घरचा इसूर. कसं थोडं गावाला तिखट आवडतं, त्याच्यामुळे मग म्हणलं थोडंसं ते जास्तच घालावं. आणि हे येळवण्याची आमटी वगैरे आहे, सांबार असल्यामुळे ही भाजी पूर्णपणे सुकी बनवायची, ह्याच्यात थोडंही पाणी घालायचं नाही आहे. मग म्हणलं थोडंसं जरा म्हणजे बेतानीच घालायचं, कारण मग सुकी भाजी जास्त तिखट पण हे होत नाही. आणि इकडे सांबारला बघा केवढी सुंदर अशी उकळी फुटलेली. तर मला सांगा, हे असं छान गोष्टी आपण जर दाखवलं तरच बघायला भेटतील ना. तर काही बायका म्हणतात, म्हणजे मी असं कुजबुजत होत्या. मी एक नंतर बायका पुढे जेवायला बसल्यानंतर व्हिडिओ घेतला होता, की सारख्याच यांचं एकदा होत नाही का, सारखंच मोबाईल काढून व्हिडिओ घेत आहेत. तर आता मग काय करावं लागेल, पुढच्या वेळी आहे ना जाताना कॅमेरामन घेऊन जावं लागेल. देव करो मला हे पण दिवस बघायला मिळत, की माझं काहीतरी मला छान असे व्हिडिओ घ्यायचे आहेत आणि त्याच्यासाठी कॅमेरामन तर पाहिजेलच आहे. मग आपला मसाला सगळा तळून झाला आहे. ठसका उठायच्या आधी वाटाणा घालावा, नाहीतर नावं ठेवतील मला भाजी कशी बनवते. मग वाटाणा छान असा घातला, परतला. नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये बटाटा घालायचा आहे. आधी छान सगळा मिक्स करून घेऊया वाटाणा मसाल्यामध्ये. आणि मग नंतर काय करायचं, जो आपण चिरून ठेवलेला बटाटा आहे, हे बघा छान असा वाटाणा मिक्स झाला आहे. आरावरती भाजी खूप छान अशी परतली जाते. आता आपल्याला घालायचा आहे ह्याच्यामध्ये बटाटा, जो काय त्यांनी आपल्याला चिरून दिलेला बटाटा आहे तो घालून छान भाजी हलवूया आणि वरून मग मस्त अशी कोथिंबीर घालूया. तयार झाली मस्त अशी कार्यक्रमासाठी भाजी, वाटाणा बटाटा मिक्स भाजी. कोणाकोणाला आवडली नक्की सांगा. आणि ह्याची रेसिपी जर तुम्हाला परत हवी असेल तर तेही मी चॅनलवर त्याचाही व्हिडिओ अपलोड करेल. तर मग मला सांगा तुम्ही, काही गोष्टी अशा छान असतात त्या दाखवायला काही हरकत नाही. आणि लगेचच काही जणी कशा कुजबुजतात, की हो त्यांना त्याच्यावरती पैसे मिळतात ते व्हिडिओ काढतात म्हणून. पण हे सोपं आहे का सांगा? सारखं असं व्हिडिओ घ्यायचं अवघड आहे हे. जे खरंच व्हिडिओ मला आत्ता कळालं की व्हिडिओ काढणं आणि ते चॅनलवर टाकणं खूप अवघड आहे. तर सगळ्या सुवासिनी कार्यक्रम त्यांचा जो व्हिडिओवर होता ते करून आले आणि सगळ्याजणी छान अशा जेवायला बसलेल्या आहेत. तर आता मी जाणार आहे, ह्यांना आता जेवायला वाढायला मदत करते आणि मी जाणार त्यांचं रान बघायला, कारण परत गडबड होईल, मला पण घरी जायचं आहे. मग सांगा, अशा कुजबुजणाऱ्या बायकांना काय करायचं सांगा. मग मला असं वाटतं की एका स्त्री जर पुढं जात असेल तर तिला मागे ओढणारी ती एक स्त्रीच असते. तर खूप छान असं बघा जेवण होतं. सगळं जे काय बनवलेलं आहे, खीर, सगळं जे जे पुरणपोळ्या आहेत, सगळं मी तुम्हाला मगाशी सांगितलंच आहे. ते सगळं खूप छान सगळ्यांना असं जेवायला वाढायला मदत केली. आणि मग मी आले त्यांचं छान असं शेत बघायला. तर त्यांचा हा गहू बघा, तो पण खूप छान आला आहे. तिकडे ज्वारी आहे, थोडंसं लांब कांदे पण आहेत, पण आता मी काय तिकडे जात बसत नाही. आणि इकडे जे आहे त्यांनी असं आहे ना, पुढच्या बाजूला भुईमुग हे केलेलं आहे, पेरेल तोही दाखवते. बाजूला खूप सारे त्यांच्या आंब्याची झाडं आहेत दुसऱ्यांची ती, आणि शेंग्याची झाडं पण भरपूर आहेत. त्या जरळी मला बिया आणून देतात, मला काय ते लावणं होत नाही, पण खूप छान ही शेंग चवीला आहे. पुढच्या वेळी मी काय करणार आहे, हे शेंग्याचे जे बिया आहेत ते लावणार आहे. आमच्या पण रानात भरपूर अशा शेंगा कोवळ्या बघा केवढ्या लागलेल्या आहेत. तर चवीला छान आहेत. पुढच्या वेळी मी काय करेन, ह्याची बी पावसाळ्यात नक्की लावेल, किंवा आत्ता जरी लावलं तरी काही हरकत नाही. तर कशी वाटली बाजूची झाडी, त्यांचं शेत सांगायला विसरू नका. थोड्याशा कामाने थकलेल्या होत्या, इकडे सावलीला येऊन बसलेत. कसं असतं, कामामुळे थोडासा थकवा येतो. ह्या त्या आमच्या मामांच्या हे आहेत, मामांची आमच्या बहीण आहे. तुम्ही मागे व्हिडिओत पण बघितलं असेल त्यांना. त्यांना थोडंसं काय झालं होतं, थकवा आल्यामुळे तिकडे सावलीला येऊन बसल्या होत्या. सगळं तिकडचं झालेलं आहे, जेवण वगैरे वाढायला मी मदत केलेली आहे आणि मग मी इकडे आलेली आहे. तर मग कसं वाटलं आमच्या मामांच्या बहिणीचं रान, बाजूची झाडी वगैरे सांगायला विसरू नका. तर आता काय जो पुढचा कार्यक्रम असतो तो तिकडे जाऊन अजून आपण व्हिडिओ घ्यायचाच आहे, कारण आपलं कामच ते आहे. आता नंतर काय होईल, मग ते म्हणतातच ना की ह्यांना ह्याच्यावर पैसे भेटतात. तर हो, आपलं पोटपाणीच आता ह्याच्यावर आहे. मग पेरूला पेरू बघा केवढे सुंदर लावले. ह्याचंच मी बी जे आमच्या इथं आहे ना, ह्यांच्यातूनच एक झाड नेऊन जे लावलेलं आहे पेरूचं, ते ह्यांच्या इथलंच आहे. त्याच्यामुळे आपल्या पण आता झाडाला थोडी फुलं लागलीत बघा. पुढच्या वेळी मी पेरू लागले की तुम्हाला नक्की दाखवेल. आणि आता सगळ्या बायकांचं जेवण झालं होतं, जे काय पुढे आहे ते तुम्हाला मी दाखवते त्यांचं काय चाललं होतं. तर कसं असतं, मेहंदी लावायची असती, ओटी भरायचं, सगळ्यांना चुडे वगैरे द्यायचं, असं सगळं कार्यक्रम चालू असतो. तर ते त्यांचं चालू आहे. जेवण करून त्या बाहेर पटांगणात येऊन बसले आणि पुढे बाकीचे सगळेजण जेवायला बसलेले आहेत. तर त्यांचं काय चालू होतं, नेलपेंट लावायची, मेहंदी लावायची, हे करायचं, विडा असतो पानाचा तो खायचा, असं सगळं त्यांचं चाललेलं होतं. मग मला सांगा, अशा छान गोष्टी जर दाखवलं तरच बघायला मिळणार आहेत ना. गावाकडची पद्धत कशी असते सुवासनीची, हे तुम्हाला आमच्याकडची ते तुम्हाला मी दाखवलं तरच बघायला मिळेल. तर कसं आहे, एकत्र बसून चर्चा करण्यापेक्षा मी आपलं जाऊन त्यांचं तुम्हाला रान दाखवलेलं आहे.
तर हे बघा छान ह्या ज्या होत्या सगळ्या मावशी छान नेलपेंट लावतायत, एकीमेकीला मेहंदी लावतात, एकीने लावायचं, पुढे हे करायचं. आणि मग काय माझा नंबर आला, माझी पण ओटी वगैरे भरून घेतली आत्यांनी. मी काय जो त्यांना आहेर म्हणून नेलेला होता तोही त्यांना दिला, त्यांची ओटी भरली आणि मला चुडे दिले होते. मग मी काय केलं, ते आमच्या नणंदबाई आहेत त्यांच्याकडून चुडे घालून घेतले. त्या खूप छान अशा चुडे घालतात. मग म्हणलं कशाला घरी सोबत नेऊन, मला पण जमत नाही आणि आमच्या आत्यांनाही जास्त जमत नाहीत घालायला, पण त्या खूप छान घालतात, म्हणलं चला घालून घेऊया. मग आर होता चुलीमध्ये, छान आरावरती असे चुडे घालून घेतले. मग कसा वाटला हा पूर्ण सुवासिनीचा कार्यक्रम तोही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि मला ना कमेंट्समध्ये सारखं विचारतात की तुमच्या त्या चॅनलचं नाव काय आहे. तर आमच्या त्या चॅनलचं नाव आहे आत्यांच्या रेसिपी. तर आत्यांची रेसिपी असं त्या चॅनलचं नाव आहे. सर्च करा, तुम्हाला लगेचच तो मिळून जाईल आणि त्याच्यावरच्या पण व्हिडिओ तुम्ही पाहत जा. तुम्हाला जर कोणत्या रेसिपीच्या व्हिडिओ बघायची, रेसिपी जर बघायची असेल, गावाकडची रेसिपी पाहिजे असेल, तर आम्ही दोघी तुम्ही रेसिपी सांगा, बनवून दाखवेल. आणि त्या चॅनलवर आपले मला कमेंट्समध्ये विचारतो की ताई त्या चॅनलचं नाव सांग. तर त्या चॅनलचं नाव आहे आत्यांच्या रेसिपी असं त्या चॅनलचं नाव आहे. तर आम्ही जे काही रेसिपींचे व्हिडिओ आहेत त्या चॅनलवर आम्ही त्याचे व्हिडिओ अपलोड करणार आहेत. तर तुम्ही जसं ह्या चॅनलला सपोर्ट केला आहे तसं त्याही चॅनलला जाऊन सपोर्ट करा असं मला वाटतं. तुम्ही केलेला आहे सपोर्ट, मला आत्तापर्यंत इथपर्यंत आणलेलं आहे आणि थोडंसं राहिलेलं आहे. आत्ता मला तुमच्या सपोर्टची खूप अशी गरज आहे. एवढी मी मेहनत केलेली नंतर वाया जाणार, त्यामुळे मला जेवढा होईल तेवढा जास्तीत जास्त ह्या चॅनलला माझ्या सपोर्ट करा. कारण आता एक थोडे दिवस राहिलेत आणि काय होईल, जर तुमचा सपोर्ट जर नाही मिळाला तर मी एवढी केलेली मेहनत पाण्यात जाणार आहे आणि मग मला काय होईल, कंटाळून चॅनल बंद करावं लागेल. कारण बरेच दिवस झालं मी ह्याच्यावर माझं वेळ घालवते, म्हणजे काम सोडून. तर मग व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत.